हे मला नेहमी म्हणतात, की तुझ्या अंगी खूप जास्त धुसमुसळेपणा आहे आणि मला ती गोष्ट कधीच खरी वाटत नाही. पण आता असं वाटत आहे, धुसमुसळेपणा नसलाही तरी एखादं काम करायला गेले तर त्याचं कान झाल्याशिवाय राहणार नाही माझ्याकडून. तर सकाळ-सकाळ रेडी होत होते, मॉइश्चरायझर घेतला हातावर लावण्यासाठी आणि ते एवढं जास्त पडलं, की काही मॉइश्चरायझर खाली सांडून गेलं, काही बॉटलमध्ये गेलं आणि काही चेहऱ्यावर लावून घेतलं. आता कधी नव्हे तर हे लवकर उठले होते, त्यामुळे पटकन बेड वगैरे आवरून घेतला. आता ही आवराआवर होत नाही, तोपर्यंत अजून एक काम वाढून ठेवलं होतं मी. हे बघा 2च दिवस झाले आहेत, जॅकेट काढलं आहे वर घालण्यासाठी आणि याची ही जी नॉड आहे, ती आतल्या साईडने गेली आहे. आता ती कशी गेली आहे ते मला माहीत नाही आणि त्याला बाहेर कसं काढायचं तेही मला माहीत नाही. थंडी आहे म्हणून काय झालं, पटकन 1 ग्लास पाणी पिऊन घेतलं तहान नसतानाही. कारण थंडीमध्ये चेहरा खूप जास्त ड्राय पडतो, त्यामुळे पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते. काल जे जेल बनवलं होतं ते चेहऱ्यावर ट्राय करून बघितलं. थिक कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे लवकर ॲब्झॉर्ब होतं चेहऱ्यामध्ये आणि स्काल्पवरसुद्धा. आणि त्यामुळे कुठे असं वाटलं, की स्वतःला काहीतरी धड करू शकतोय आपण. त्यानंतर हा टेबल काढला होता आवरण्यासाठी. खरं तर एक वस्तू शोधायची होती मला, पण ती तर काही सापडली नाही. पण त्या निमित्ताने टेबल मात्र आवरून झाला. त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. मस्तपैकी वांग्याचं भरीत बनवलं होतं आणि लाल मिरचीचा भेला. आता आम्ही तर भेलाच म्हणतो. तुम्ही काय म्हणताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि वांग्याचं भरीत हे खरं तर चुलीवर भाजून छान लागतं, पण आता चूल नाही त्यामुळे गॅसवर भाजली. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.